नमस्कार, मी रोहित गावडे. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे 7:30 वाजले. तर आज आपल्याला 7:30 वाजलेत. आत्ता आपल्याला ते प्लॉट नंबर 3चे सबमिन 2ला 13-0-45 सोडायचे. काल आपण खोडव्याला आणि ह्याच्या सबमिन 1ला सोडून घेतलेलं आहे. तर पहिलं तर आत्ता आपल्याला टिपाड भरायला लावलेलं आहे. आपण टिपाड भरून 13-0-45 आपल्याला सोडायचे आज. नंतर आपल्याला जे आपला प्लॉट नंबर 1 आहे त्याला बी आज 13-0-45 राहिले आपलं तर सोडायचे. तर पहिले तर आता आपल्याला ही 13-0-45 सोडून गुरांना खाया टाकायचे. गुरांना खाया टाकून आपल्याला 13-0-45 सोडायला जायचे. तसंच आपल्याला आज दिवसभर भरपूर काम आहे. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटेल की काय काय काम आहे आपल्याला. तर आज आपण 13-0-45 ह्याच्यात ओतून घेतलेलं आहे. तर आपल्याला आज प्लॉट नंबर आपला 1 आहे ती 13-0-45 सोडायचे. तर आता आपण सोडून घेणार आहे. बघू शकतो आपण बॅलर भरायला लावलेला आहे. ही जे आपला आहे तो खोडवा आहे. तर चला सोडून घेऊ. सोडल्यावर आपल्याला आज ज्वारी भिजवायची. तर आपण आज ज्वारी भिजवायला जाणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे आमची ज्वारी कशी येईल. आत्ता आपलं जे खोडव्याला 13-0-45 सोडायचं होतं ते झालेलं आहे. तर पहिलं आपल्याला आज आपल्याला जी ज्वारी भिजवायची त्याचं कॉक फिरून घ्यायच्यात. तर चला आधी कॉक फिरून घेऊ. तर आपण इथं ज्वारीला पाणी लावायची ती कॉक इथं आहे. पहिला इथलं कॉक फिरवायचा आहे, नंतर ती बंद करायचं आहे. आपला असा इथं कॉक आहे. आता आपण ज्वारीला पाणी चालू केलेलं आहे. चला बघू जाऊ आता ज्वारी भिजवायसाठी. तर आता आपण आपल्या ज्वारीच्या रानात आलेलो आहे. तर ही बघू शकता तुम्ही आपली ज्वारी आहे. ही आपल्याला आज दिवसभर भिजवून काढायची. एक अर्धा-पाऊण एकर आपल्या खायापुरती केलेलं आहे. तर आपल्याला इकडं आपण म्हणजे थोडं थोडं आपल्याला हे केलेलं आहे, माळव केलेलं आहे आपलं घरी खाण्यासाठी. तर ह्याच्या पलीकडं आपल्याला भुईमुग करायचा 1-2 दिवसात आपल्याला. बघू शकता आपण इथं लसूण लावलेलं आहे. इथं ह्याच्यात मेथी लावलेली, पलीकडं वांगी ती लावल्यात. त्याच्या पलीकडं गुरांना घास केलेला आहे. तर पलीकडं आपल्याला इकडं भुईमुग करायचा आपल्याला 2-4 दिवसात. तर चला आज मग आपल्याला ह्याच्यात दारी आपला दिवस इकडं जाणार आहे. आज आपण ही पहिली त्या दिवशी पाईपलाईन केलेली. ही ज्वारी असल्यामुळं आपल्याला बुजवता येत नाही, त्याच्यामुळं तशीच ठेवलेली. आपल्याला ती खोलून घ्यायची. तर तिथून ज्वारीला पाणी पलीकडे कोपऱ्यात जाते. चला खोलून घेऊ. खोलून टी घेतलेली. तर आता इथं पाणी लावलेले. आता मोटर चालू झाली आपली, पाणी यायला चालू झाले. आता सकाळचे 10 वाजले. तर आपली मोजणी 1-2-3 दारे झाल्यात. तिसऱ्या दाऱ्याला पाणी लावलं की लाईट गेली. बघू आज दिवसभरात किती वेळा लाईट जाते. तर आपल्याला आता चालू मोटर चालू करून आलेलो आहे, पाणी लावलेलं आहे. तर आत्ता आपल्याला जेवण करायचे. तर जेवायला आपल्याला आज आहे आमटी चपाती. आपल्याला दारी धरत धरत जेवण करायचे. 12 वाजले. लाईट आता दुसरी वेळेस गेली. आता आपल्याला अजून चालू करायला जावं लागणार आहे. चालू करून मी बघू अजून किती वेळ टिकते, दिवसात किती वेळ जाते लाईट ती बघणार आहे आपण आज. तर मित्रांनो आता 3:15 वाजलेत. आपल्याला जवळजवळ 2 ते 3 वेळा लाईट गेली. तर आता आपल्याला ही दारी मोडून किती करायला जायचं तरी. तर चला जाऊ आता. पाणी लावलेलं आहे. जवळजवळ 20 ते 22 मिनटं लागतात आपल्याला दार भरायला. त्यावेळेस आपल्याला आता कुटी करून यायची गुरांना जाऊन. तर चला मग जाऊ.
रान काढून घेतलेलं आहे, तर आपल्याला आत्ता कुटी करून घ्यायची. नंतर आपल्याला अजून दाऱ्यावर जायचे परत. तर आता चला कुटी करून घेऊ. आता आपली कुटी झालेली लाईट गेली. आता जवळजवळ 5वी वेळ आहे बघा लाईट जायची. तर आता अजून चालू करायला जायचं आपल्याला लाईट आल्या. तर मित्रांनो आज 5:30 वाजलेत. तर आत्ता आपली सकाळपासून एवढी दारी झाल्यात अजून एवढी राहिल्यात. तर आत्ता आपल्याला जी 5:30 वाजले त्याच्यामुळं गुरांचा टायमिंग झाला आहे. तर आपल्याला आत्ता गुरं म्हणजे पाणी पाजून धारा काढायच्यात. तर आता आपण घरी जाणार आहे. तर आपली लाईट आज सकाळपासून 5 ते 6 वेळा गेली, त्याच्यामुळं आपण फक्त एवढंच भिजवलं आहे, बाकीचं राहिलेलं आहे. तर असं आपण आज हे बघा असा खतरनाक व्ह्यू पण दिसतोय आता सध्या 5:30 वाजता. तर आपल्याला नंतर धाराही काढून घ्यायच्यात. तर व्हिडिओ आवडल्यास तेवढा लाईक शेअर फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.